नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला। मेळाव्यात भाषण करताना आव्हाडांनी बीडचा उल्लेख केला। यावेळी त्यांनी खासदार बजरंग सोनावणेंकडे पाहिलं। त्यावरून शरद पवारांनी आव्हाडांचे कान टोचले। आव्हाडांनी सोनावणेंकडे पाहून बोलायची गरज नव्हती। सामाजिक ऐक्य साधणारा हा पक्ष आहे, हा पक्ष कोणा एकाचा नाही असं पवार आव्हाडांना म्हणला। यावर खासदार बजरंग सोनावणे यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी सारवासारव केली। शंभर घरांच्या गावामध्ये 2 मुसलमानांची घरं, त्याच्यातला तो एक पोरगा, तो एका मुलीबरोबर चहा पित बसला होता जामनेरमध्ये। चांगलं सुखवस्तू कुटुंब, गाव अतिशय सेक्युलर, म्हणजे आपल्या बीड सारखंच, संतोष देशमुखच्या गावासारखंच। त्या पोराला तिथनं काही पोरांनी उचलला आणि त्याचे हाल हाल करून त्याच्या आई बापासमोर त्याचा मृत्यू झाला। त्याला 14 ठिकाणी फिरवला, 14 ठिकाणी मारला, आई वडिलांसमोर गेला आणि आई वडिलांसमोरच त्या पोराने प्राण सोडला। हा माझा महाराष्ट्र आहे। काल अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी जितेंद्र आवाजांनी केली। ती मांडणी करत असताना 2-3 त्यांनी प्रश्न सोडवलेला विचारले। मला असं वाटतं तसा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती, कारण कुणी सोडवले असो नाही तर बाकीचे असो, राष्ट्रवादीच्या प्रत्येक सहकारी या सामाजिक ऐक्याच्या प्रश्नाच्या बाबतीत एकत्र आहे। साहेबांचं बोलण्याचा अर्थ की काही नाही, म्हणजे सर्व जाती धर्माच्या सर्व एकत्रित येऊन आपल्याला हा लढा लढायचा आहे। आपण जातीपातीचं कुठलंही राजकारणाला घी न देता, त्याच्यामुळे एकट्या खासदारांचा विषय नाही आहे, सर्वजण आपण एक आहोत आणि एक संघ म्हणून खूप चांगली मांडणी केली म्हणून असा विषय झाला। त्याच्या साहेबांचा विषय असा किंवा जितेंद्र आव्हाड साहेब मला काही खोचक बोलले किंवा असं काही नाही आहे, त्याला काहीतरी वेगळं वळण उगीच नको असं काही नाही आहे। ते जितेंद्र आव्हाड साहेब बोलताना फक्त बीडचा विषय काहीतरी आला, त्याच्यात काहीतरी माझं नाव घेतलं, मी समोर होतो म्हणून, मी समोरच होतो, त्याच्यामुळे ते म्हणले, त्याच्यामुळे ते साहेबांनी ते म्हणले की नाही असं नको, असं साहेबांनी क्लिअर केलं त्याच्यावर।